आपलं स्वागत आहे माय छोटी फॅमिली व्लॉगमध्ये। आज रेसिपी म्हणजे एकदम युनिक रेसिपी बनवणार आहे, एकदम चिकन ठेसा एकदम घरगुती पद्धतीने बनवणार आहे। तर आजची रेसिपी आहे चिकन ठेसा। एकदम जबरदस्त गावठी पद्धतीने चिकन ठेसा अशी रेसिपी बनणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। असं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकदम जबरदस्त होणार आहे। तर आता चिकन ठेसा बनवण्याची प्रोसेस बघूया। आजच्या युनिक रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। हिरवी मिरच्या घेतल्या, लसणाच्या बाकड्या घेतल्या 10-12, अद्रक लसूण पेस्ट घेतली, कोथिंबीर घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलं। जास्त साहित्य लागणार नाही, एकदम गावठी पद्धतीने चिकन ठेचा बनवणार आहे मी। आणि 1 किलो चिकन घेतलंय। चला तर मित्रांनो, आता चिकन बॉईल करून घेऊया पहिले। बॉईल चालू करून घेऊया। चिकन ठेचा जबरदस्त युनिक रेसिपी बनणार आहे मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लास्टपर्यंत बघा। त्याच्यामध्ये पाणी घालून घेतले। आता गरम पाणी घेतले बघा। पाणी उकळायला ठेवलं होतं गॅसवर। गरम पाणी, सहसा गरम पाणीच टाकायचं मित्रांनो। तर चिकन आता बॉईल होईपर्यंत मुलांशी काही गप्पा मारूया। स्वरा शाळेत नाही गेली आज? संडे। सार्थक तू सुट्टी का? मग अभ्यास नाही दिला मॅडम ना? का? स्वरा तू एखादं गाणं म्हणून दाखव ना। मन कुठलं पण ते आपलं चिकन बॉईल होईपर्यंत टाइमपास होऊन जाईल आपला। वा 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 वा, खूप सुंदर। आपल्या गावठी भाषेत म्हणायचं लय भारी। तुला येतं का गोलू? सार्थक, आम्ही प्रेमानं गोलू म्हणतो याला। त्याचं नाव शाळेमध्ये सार्थक आहे। एक मिनिट थांब थांब थांब। हा म्हण। खूप भारी। सार्थकनं पण मस्त गाणं म्हटलंय। बरं, चिकन ठेचा रिव्ह्यू कोण देणार आहे आज? स्वरात देणार आहे, कारण की स्वरात थोडंफार ठेचा तिखट असल्यामुळे स्वरात देईन रिव्ह्यू। सार्थक उकड खाणार आहे। उकड खायचं, उकड तिखट ठेचा खासीन का? चिकन ठेचा मग आता अभ्यास वगैरे काही करायचं नाही का? संडे असला तरी करायचं आहे का? तुझे नाही करणार? तुझे मोबाईल देख नाही खाली? चला तर मित्रांनो, आता चिकन बॉईल झालेलं आपलं। ठेच्यासाठी आपण तयारी करून घेऊ आता चिकन ठेच्यासाठी। चला तर आता चिकन ठेच्यासाठी बोनलेस पीस काढून घेऊया।
असं नाही बोनलेस पीस लागतं म्हणून, हड्डीचे पण चालत्या. तुमच्या आपल्यावर डिपेंड येते आपल्याला कोणते चॉईस करायची काय. चला तर आता चिकन टेस्टसाठी आपण वेगळे पीस काढून घेतले बोनलेस, काही हड्डीचे पण आहे. चला तर आता रेडी करूया. सर्वात पहिले तेल टाकलंय आपण. तेल गरम झालंय, आता आपण ठेचा टाकून घेऊया त्याच्यामध्ये. हे बघा ठेचा, ह्याच्यात लसूण पण मिक्स आहे. लसणाचे बाकळ घेतले तर 10-12 त्या पण याच्यातच टाकले. अद्रक लसूण पेस्ट तेलात नाही टाकायची मित्रांनो. आपला एक ठेचा राहतो ना, मिरच्या ठेचा केलेला मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला, त्याच्यामध्ये टाकायचा अद्रक लसूण पेस्ट. या एक पुडी टाकून द्यायची. कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर भरपूर वापरायची मित्रांनो. चिकन ठेचा म्हटलं का कोथिंबीर जास्तच लागते. थोडं टाकून घ्यायचं मीठ, कारण की आपण बॉईल करता वेळेस टाकलेलं मीठ. एकदम सोपी पद्धती, एकदम सुपर युनिक पद्धतीने, एकदम जास्त खर्चात नाही, कमी खर्चामध्ये स्वादिष्ट. बरं तर कोथिंबीर अजून टाकून घ्या थोडी, वरतून पण टाकणार आहे अजून. थोडं असं परतूनच घ्यायचं थोडं, कारण की मिरच्या कच्च्या आहे ना, कच्च्या ग्राइंड केलेल्या होत्या. मिरच्या भाजून घेतल्या तर काही अडचण नाही, जास्त परतायचं पण काम नाही. थोडं धना पावडर टाकून घेऊया, अजून थोडी चव येईल त्याला. एकच चमचे टाकायचं मित्रांनो, जास्त नाही. अर्धा किलो चिकनचं ठेचा बनवतो मी, अर्धा किलो. अर्धा किलो चिकन आहे. चला चिकन टाकून घेऊया. मिरची तुम्ही कमी जास्त करून करू शकता. हिरव्या मिरच्या कमी जास्त, तुम्हाला जास्त तिखट असेल खायचं असेल तर, आवडत असेल तर जास्त घालू शकता. आम्हाला जास्त म्हणजे कमी जास्त नाही लागत, कमीच तिखट खातो आम्ही. पण कोथिंबीर टाकून घेऊ. मी टाकून घेतली. आता अजून थोडं ड्राय होऊन द्या त्याला. त्याच्यातली ती गिरवी थोडी ड्राय करूया.
गिरवी म्हणजे रसाच मसाल्याचा, लसणचा, ठेचाचा. गिरवी म्हणजे आपण कोणते दुसरे मसाले टाकलेलेच नाही. एक धने पावडर टाकलेलं फक्त बस. लाल मिरची नाही, काही नाही, काही. बघा कसं एकदम जबरदस्त चिकन ठेचाचं रूप घेते आता. एकदम ठेचा मस्त पीसला लागतोय आता. मस्त आता थोडं ट्राय करून घेऊ त्याला. असं 5 किंवा 10 मिनटं ठेवायचं गॅसवर, स्लो गॅसवर. हे बघा गॅसच ठेवलं स्लो गॅस. फास्ट गॅसवर कसं आहे ते आपलं बरोबर जे आपण मसाले टाकले, ठेचा टाकला आहे ते बरोबर आरामानं त्याच्यामध्ये आतमध्ये एक जीव होऊन जातो. खायला पण टेस्ट लागते मित्रांनो. तुम्ही घरी एकदा ट्राय करून बघा तुम्ही चिकन ठेचा. असं गिरवी नाही सोडत त्याच्यात. आपलं रस आहे ना ते नाही ठेवायचं, सुकं करत थोडं. तुम्हाला पाहिजे तर ते पण ठेवू शकता तुम्ही, पण असं ठेवलंय का ते रसा अलीकडं आणि पीस वेगळं अलीकडे असं होऊन जातं. म्हणजे 8 तास पीसला मसाला लागत नाही. तो ड्राय झाले का एकदम बरोबर घट्ट मसाला पीसला लागतोय आणि खायला पण एकदम चविष्ट लागतं. थोडं ड्राय झालंय आता. ते जबरदस्त पुरा मसाला पीसला लागलाय बघा. बघा आता एकदम प्रॉपरली एकदम फिक्स झाले ते, एकदम ड्राय. बघा थोडा पण रसा राहिला नाही मला. बघा थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची लास्टला. चव आहे आपलं सुगंध. कोथिंबीर तर एकदम चिकनच्या भाजीला खायला हो, मसाला हो, भाजीला पण ते पण कोथिंबीर जरुरीची. कोथिंबीरशिवाय मजा नाही मित्रांनो चिकनच्या भाजीला. कसा मसाला एकदम घट्ट चिपकलाय असला. बघा चला तर मित्रांनो आता हे झालेली आपली चिकन ठेचा. एकदा नक्की करून बघा मित्रांनो, घरी ट्राय करून बघा तुम्ही. जबरदस्त एकदम खरंच तुम्ही चव म्हणजे एकदम जबरदस्त, एकदम सांगू शकत नाही एवढे जबरदस्त चव लागते. बघा कसा मसाला, कोथिंबीर वगैरे सगळं एकदम प्रॉपरली एकदम झाले. चला आता काढून घेऊ, मुलांना पहिले टेस्टला देऊ.
मुलांना टेस्टला करा द्यायला दे. चाल सार्थक. चला स्वरा एकदा पहिले सांगणार कसं झाली चिकन ठेसा. पहिले खाऊन घे नंतर सांग. चटका लागेल. सार्थक तू आता तू खाऊन सांग कसं आहे. छान लागतंय का. आरामानं काय चटका लागल. कसं आहे छान आहे ना. स्वरा चला तर मित्रांनो आता स्वरांना पण रिव्ह्यू दिला आहे आणि सार्थकनं पण रिव्ह्यू दिला आहे. बघा तुझं बघतोय छान झाला. मी कमीच तिखट बनवलं आहे कारण की लहान मुलांना जास्त तिखट नाही खात ते. तुम्हाला तिखट लागलं तर तुम्ही तिखट करू शकता. जास्त मिरच्या घालू शकता. काही अडचण नाही. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. चला.